करुणी मज अनाथा निरसले भवदुःख व्यथा तत्काळ तुझिया प्रसाद अनंत वाणी अनंत धास वृद्धा संदेह या जीवास पारख बोध करुणिया ठास मुक्त केले बंधने तुझी स्थितीचा विचार वदवी जीवा नित्यसार इतुकी कृपा करी मजवर जीवधारा कारणे बहुपकारांची तुरासी ज्ञानबोध नित्य पाजिसी जवळी कठेरी अनंतासी कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जग को समझावे संतो जग को समझावे संतो जग को समझावे संतो जग को समझावे संतो जग को प्रत्यक्ष सद्गुरु परमेश्वर कभी प्रत्यक्ष सद्गुरु परमेश्वर जड़ को पूजन गावे गावे जड़ को पूजन गावे संतो जग को संतो जग को संतो जग करे प्रतीक्षा वेद मंत्र से करे प्रतीक्षा वेद मंत्र से करे प्रतिष्ठा वेद मंत्र से तामे प्राण बुलावे बुलावे तामे प्राण बुलावे बुलावे तामे प्राण बुलावे जो वे मंत्र सत्य करी सुने जो वे मंत्र करी सत्य सुने जो वे मंत्र सत्य करी जो वे मंत्र सत्य करी निज पितु क्यों न जियावे निज पितु क्यों न जियावे संतो जग को समझावे संतो जग को समझावे संतो जग को समझावे भोग थारी धरे ताके सम्मुख भोग थारी धरे ताके सम्मुख
थार धरी ताके सन्मुख घंटी नाद बजावे बजावे घंटी नाद बजावे बजावे घंटी नाद बजावे भोजन कौन करे बिनु चेतन भोजन कौन करे बिनु चेतन उलटी आप ही खावे खावे उलटी आप ही खावे संतो जगत को समझावे जगत को समझावे संतो जगत को समझावे यही विधि करत करत जड़ पूजा 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 आप ही जड़ बन जाने आप ही जड़ बन जाने आप ही जड़ बन जावे गाई कबीर ज्ञान सदगुरु का गाई कबीर ज्ञान सदगुरु का गाई कबीर ज्ञान सदगुरु का हृदया के समावे समावे हृदया के समावे संतो जगत को समझावे संतो जगत को संतो जगत को समझावे जय जय पांडुरंग जय पांडुरंग 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 जय जय पांडुरंग पांडुरंग जय पांडुरंग पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जनो, बराच छान विषय झाला वैराग्य विरक्तीचा। कारण मूळ पाया असा आहे, विरक्तीचे संगे वासना जाळून आणि गुरुवाक्य ज्ञानपूर्ण लाभे। गुरुच्या वाक्याचं ज्ञान जर कळून घ्यायचं असेल तर विवेक आणि वैराग्याची गरज आहे। विवेक वैराग्याने जर आपण या दोन गोष्टी लक्षात घेतल्या, विवेका वाचून वैराग्य नाही आणि वैराग्य वाचून विवेक नाही, या कीर्तनाचा मथितार जर जाणून घ्यायचं असेल
तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की वैराग्यासी द्वय साधन, प्रथम चित्तशुद्धी जाण, दुसरे नित्यानित्य विवेकपूर्ण साधला पाहिजे. जर विरक्त भाव घेऊन जगायचं असेल आणि आपल्या जीवाचं हित करायचं असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रथम चित्तशुद्धी जाणं आणि दुसरे नित्यानित्य विवेकपूर्ण. आणि या दोनही गोष्टी साधाव म्हणून संत महात्म्यांनी, संत सज्जनांनी आपल्या समाजामध्ये अनादिकाळापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपदेश केलेला आहे. कथनातून, लिखाणातून, आचरणातून, चारित्र्यातून, आदर्शातून अनेक प्रकारांच्या माध्यमातून उपदेश केलेला आहे. परंतु कबीर साहेबांना हे पद लिहावं लागलं, संतो जग को समझावे. सज्जन हो, या जगाला काय, कुणी, केव्हा, किती आणि कसं समजून सांगावं. संतो जग को समझावे, तजी प्रत्यक्ष सद्गुरु परमेश्वर, जड़ को पूजन जावे. संतो जग को समझावे. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की बाप हो, आमच्या समाजामध्ये सुख संपादन करण्यासाठी, समाधान प्राप्त करण्यासाठी, शांततेनं स्थिरतेनं जीवन जगण्यासाठी अनेक प्रकारच्या साधनाद्वारे अनेक लोक अनेक प्रयत्न करत आहेत. प्रयत्न करत नाही अशातला प्रश्न नाही. तन मन धन वेचत आहे, वेळ पैसा श्रम देत आहे, शरीराच्या माध्यमाने कष्ट करत आहे, मनाच्या माध्यमाने विचाराचं मंथन होत आहे. परंतु इतकंही करू सुद्धा संत लिहितात, हित सांगताही न होती सावध, 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 हित सांगताही न होती सावध. मुक्ततेचा बोध काय करी, मुक्ततेचा बोध काय करी. मुक्ततेचा बोध काय करी, हित सांगताही न होती सावध, हित सांगताही न होती सावध, हित सांगताही न होती सावध. संत म्हणतात विषय गांभीर्याने ऐका. हित सांगताही न होती सावध, मुक्ततेचा बोध काय करी. प्रत्येक संतांनी हिताचा उपदेश केला आहे, तुम्हाला मान्यच करावा लागेल. आणि आपणही प्रापंचिक आणि परमार्थिक जीवन जगत असताना आपलं अहित होईल बा, अहित होईल असं काही करून नाही राहिलो. आपण जे करतो ते अहित होणार नाही यासाठी करतो. शेती करता अहित होणार नाही म्हणून,
कुटुंब पोषत आहो अहित होणार नाही म्हणून जे काही पालक आहे, रक्षक आहे गावाचे, समाजाचे हितचिंतक आहे, ते सुद्धा जे जे काही प्रयत्न करतायत ते आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं अहित व्हावं, नुकसान व्हावं यासाठी काही करून नाही राहिले, हितासाठीच करून राहिले. परंतु हितासाठी जे आपण प्रयत्न करतो त्यामध्ये आम्ही नेहमीच सांगतो, तुम्ही वाचता गाडीच्या मागे लिहूनच राहते, सावधानता हटी दुर्घटना घटी. बस इथंच आपली चूक आहे. तुम्ही सगळे तनमन धन वेचत आहे, वेळ पैसा श्रम लावत आहे, अभ्यास करताय, जमेल तेवढा प्रयत्न करताय, परंतु असावधानतेनं काम करतो आपण, सावध नाही. जरी कला प्राप्त झाली हार्मोनियमची, तबल्याची, गायनाची, परंतु या कलेमध्ये कलेचा वापर करत असताना मनुष्य सावध नसला तर कलाची अवकला होऊ शकते. अवकलेने छितू होते, कला येता देवत्व लाभते, जैसा प्रयत्न करावा तया ते फळ येते याच देही. कलेमध्ये अवकला आली का माणसाचे सगळे प्रयत्न निष्फळ होत असतात. लक्षात घ्या, कला नाही असं म्हणायचं नाही आहे. तुम्ही सज्जना, अभ्यासू आहात, विवेकी आहात आणि कुटुंबासाठी, समाजासाठी, तुम्ही स्वतःसाठी हिताच्याच गोष्टी, कल्याणाच्याच गोष्टी करताय. हे जरी संतांना मान्य असलं तरी पण संतांना आवर्जून सांगावं लागलं की जे तुम्ही करत आहात त्यामध्ये सावधानता हटली आहे, त्याच्यामुळे दुर्घटना घटत आहे. सावधान नाही आपण, लक्षात घ्या. म्हणून संतो जग को समझावे. कोणती सावधानता हटली? काय झालं? तजी प्रत्यक्ष सद्गुरु परमेश्वर, जड़ को पूजन धावे जावे, जड़ को पूजन जावे, संतो जग को समझावे. कोणती सावधानता हटली? आपण कुठे सावधान नाही, सावधान इथं नाही आहे. तजी प्रत्यक्ष सद्गुरु परमेश्वर, जड़ को पूजन जावे, संतो जग को समझावे. काय चाललं समाजात? प्रत्यक्ष सद्गुरु आहे. प्रतिमा निज कल्पना उत्तम, परिप्रत्यक्ष पुरुषोत्तम, संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम, चालते बोलते परब्रह्म, अतिउत्तम साधू सेवा. उद्धवा, या जगामध्ये कुठं माणसं बेसावध आहे? कोणती सावधानतेने दूर सारली? म्हणून आपल्या प्रत्येक क्षेत्राच्या कामामध्ये आपण अयशस्वी चाललो. क्षेत्र कोणतंही घ्या, शेतीचं घ्या, व्यवसायाचं घ्या, राजकारणाचं घ्या, समाजकारणाचं घ्या, कुटुंबाचं पोषण करताना घ्या, परमार्थासाठी काही काम करताना घ्या, हरिनाम घेताना घ्या. आपण जे काही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे आपण कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये उद्धवा काय झालं? लक्षात घ्या. तजी प्रत्यक्ष सद्गुरु परमेश्वर, जड़ को पूजन जावे, संतो जग को समझावे. पहिली बाजू चुकली आपली. कोणती चुकली? आपण ज्या सुखाच्या, समाधानाच्या, शांततेच्या प्राप्तीसाठी समाजामध्ये जे दुःख आहे, दैन्य आहे, गरिबी आहे, नापिकी आहे, दरिद्री आहे, नाना रोगानं ग्रस्त झालेले आहे, अनेक समस्या, घटना आपल्या समाजामध्ये घडत आहे. सतत कुटुंबासाठी, समाजासाठी कार्यरत असताना सुद्धा आपणाला जी तूट जाणवत आहे ते का जाणवत आहे? पहिली गोष्ट आपली हटली, संतांचं सद्गुरूंच्या वचनांना आपण दूर केलं.
मंदिर बांधताना, पुतळे बांधताना, काला सप्ते करताना, भजन पूजन करताना, योजना राबवताना, कष्ट करताना, शेती करताना, व्यापार करताना, संबंध जोडताना, व्यवहार साधताना, खाता पिताना, बोलता चालताना, उत्पन्न करताना, खर्च करताना आपण काय करतो? संतांच्या वचनाला बाजूला सारला आहे आपण. महत्त्वाची गोष्ट आपण टाळली मित्र हो, लक्षात घ्या. कल्याणार्थ नाही जीवन उद्देश, तेथे उपदेश काय करी. ज्याच्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं, आपलं हित व्हावं, आपले मुलंबाळ सुखाचे राहावेत, आपलं राज्य, आपला गाव, आपली तहसील, आपला विभाग, आपला समाज हसत राहावा, त्यांना कधी दारिद्र्यता प्राप्त होऊ नये, अशांतता प्राप्त होऊ नये, अस्थिरता प्राप्त होऊ नये, वैमनस्य आपल्या गावामध्ये समाजामध्ये असू नये. अशा ज्या काही तुमच्या चांगल्या सद्भावना आहे, त्या सद्भावना पूर्ण करण्यासाठी जे आपण काम करतो ते काम संतांच्या वचनाला घेऊन केलं पाहिजे. आपण ते संतांच्या वचनाला सोडून करता. लक्षात घ्या. कोण म्हणते तुम्हाला पुतळे बांधू नका, कोण म्हणते तुम्हाला मंदिरं बांधू नका, कोण म्हणते तुम्हाला देवाची पूजा करू नका, कोण म्हणते तुम्हाला देवाचं नाव घेऊ नका. पण संतांचे वचन काय आहे? जेथे नाही नाम गुण, 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 तेथे काय वदसी गान, तेथे काय वदसी गान, तेथे काय वदसी जान, तेथे नाही नाम गुण, तेथे नाही नाम गुण, तेथे नाही नाम गुण, जेथे नाही नाम गुण, तेथे काय वदसी जान, जेथे नाही नाम गुण. नाम घेत आहो पण देवाचं नाम जरूर घेत आहे, पण देव नाही तिथं नाम घेत आहे, देव आहे तिथं नाही आहे. लक्षात घ्या. कबीर साहेब म्हणतात, जहा नहीं तहा आप भजाऊ, जहा नहीं तहा तन मन लाऊ, जहा नहीं तहा सब कुछ जानी, ज्या है तहा ले पहिचानी. इथं आपलं चुकलंय पहिलं, सावधानता. लक्षात घ्या. जहा नाही तहा आप भजाऊ, जिथं देव नाही, जिथं तुमचा हितचिंतक नाही, तिथं तुमचं नाम घेणं चाललं राजे हो. आणि जिथं आहे तिथं काहीच चाललं नाही. ज्या नाही ता आप भजाऊ, जिथं नाही तिथं आपलं भजन चाललं, जिथं नाही तिथं तन्मन अन्वेषण चाल. ज्या नाही ता तन्मन लावू, ज्या नाही तहा ले पैचानी. जिथं नाही त्याची ओळख करताय, त्याचं कथन ऐकताय, त्याचं वाचन करताय. आणि ज्या है ता ले पैचानी, जिथं आहे त्याची ओळख नाही केली आपण. लक्षात घ्या. नहीं ताको करे मान, है ताको जाने नहीं, नहीं ताको करे मान, कही कबीर पुकारी के ओ नास्तिक अज्ञान. अज्ञान कशाला म्हणावं? है ताको जाने नाही, जिथं आहे त्याला जाणत नाही, त्याला मानत नाही.
त्याच्याशी सलगी साधत नाही, त्याच्यापासून दूर राहतो आणि जहा नाही तहा सब कुछ जाने, जिथं नाही त्याला जाणतो. संतांनी काय सांगितलं, कुणाला सांगितलं, कुठे देवायचं सांगितलं? सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु, सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु, सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु, सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु, सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु. इंसान क्यों नहीं बोलता, इंसान क्यों नहीं बोलता, इंसान क्यों नहीं बोलता, हम ना भूलेंगे ना कभी, हम ना भूलेंगे ना कभी, हम ना भूलेंगे ही कभी. सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु, सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु, सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु. इंसान क्यों नहीं बोलता, हम भी ना भूलोगे कभू. इथं सावधानता हटली मित्र हो. सगळ्या संतांचं कथन आहे, कोणत्याही धर्माचे संत घ्या, जातीचे घ्या, पंथाचे घ्या, संप्रदायांच्या घ्या, प्रत्येक संतांचं कथन आहे. परमेश्वराचा वाद कुठं आहे? जे गरंजले गांजले त्यासी म्हणे जो आप, तुझी साधू ओळखावा देव तुझे. जे गरंजले गांजले त्यासी म्हणे जो आप, तुझी साधू ओळखावा देव तुझे. लिहिलं तुकारामांनी, वो है सभी ठिकाने घट घट की बात जाने, उसको जो दूर माने वो पडत मूर्ख आहे. लिहिलं कबीर साहेबांनी. देव सदा जवळीच असे, त्या लागी जन कैसे पिसे, पाहू जाते देशो देशे, ते पाहुणे हासे गदगदा. लिहिलं एकनाथ महाराजांनी. धातू पाषाण मृतिका चित्रलेप काष्ट देखा, तेथे देवरे कैसे मूर्खा भ्रांती पडली. लिहिलं रामदासांनी. सर्व लोकची आमचे ईश्वर, सर्व गावची आमचे मंदिर, सेवा करणे निरंतर पूजा ती आम. लिहिलं तुकोजी महाराजांनी. किती संतांची पुरावे देऊ राजे हो. या सगळ्या संतांनी कुठं सांगितलं देव, कुठं सांगितलं? सर्व गावाची आमचे मंदिरं, सर्व लोकची आमचे ईश्वर. आता काय जातं इकडे तिकडे, तुमच्या भोवताल का लोक नाही का, डुकरा आहे का, कोण आहे लोक भोवताल? अरे घरी घरी आई वडील आहे, भाऊ बहीण आहे, हे लोक आहे, प्राणी मात्र आहे. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे, भगवंत हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. कुठं नाही परमेश्वर, कुठं नाही भगवंत. सेवा करणे निरंतर पूजा ती आमची पूजा ती आहे. मित्रो, तुम्ही आणि मी इथं चुकलो आहोत. आपण जीवन जगत असताना जिवंत प्राण्याला आपण मान दिला नाही, लक्षात घ्या. म्हणून आपण जे करतो, संतो जगतो को समझावे, तजी प्रत्यक्ष सदगुरु परमेश्वर, जड़ को पूजन जावे, संतो जगतो को समझावे. आपलं कसं आहे, जड मूर्तीची पूजा आहे ना. आता उद्या तीच आहे ना, बांध कसं आहे उद्या काय होणार आहे माहिती आहे का? हां, बापाला जीव नाही घाला ते जन्म, पण मेल्यावर लक्षात घ्या आपण जडाला किंमत देतो. लक्षात घ्या. पुढच्या कार्यक्रमात कीर्तन वखाळेमध्ये सांगितलं आहे, करे